हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024वर फोकस करून चालू घडामोडी या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि यामध्ये आपण जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 या दरम्यान जेवढ्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सर्व महत्त्वाच्या नियुक्त्या अभ्यासणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या या टॉपिकवर एकही प्रश्न विचारण्यात आला तर त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच सांगता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नव्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नव्या अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, प्रीती सुदान. ओके. आता केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच काय? यूपीएससी. मग यूपीएससीचा फुल फॉर्म काय तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. यूपीएससीची स्थापना कधी झाली होती? 1 ऑक्टोबर 1926 आणि यूपीएससीचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके, हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला इथून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे सीबीडीटी, या सीबीडीटीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती रवी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रवी अग्रवाल. आता सीबीडीटी. ओके, सीबीडीटीचा फुल फॉर्म काय आहे तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. ओके, काय आहे फुल फॉर्म? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. याची स्थापना 1963 मध्ये झाली होती आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, एसबीआयचे नवे अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, चल्ला श्रीनिवासलू शेट्टी. ओके, आता एसबीआयचं फुल फॉर्म काय आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली होती? 1 जुलै 1955 मध्ये एसबीआयची स्थापना झाली होती. आता चला फटाफट, एसबीआयचं मुख्यालय कोणत्या शहरात आहे याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला प्रश्न पुन्हा एकदा पहा, एसबीआयचं हेडक्वार्टर कोणत्या शहरामध्ये आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि एसबीआयचे सध्याचे एमडी आहेत राणा आशुतोष कुमार सिंग. कोण आहेत एमडी सध्याचे? राणा आशुतोष कुमार सिंग. आणि हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजेच ईडीचे डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, ईडीचे डायरेक्टर म्हणून राहुल नवीन यांची नियुक्ती करण्यात आली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, राहुल नवीन. आता ईडी बद्दल बोलायचं झालं तर ईडीची स्थापना 1 मे 1956 मध्ये झालेली आहे आणि हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, पहा, जून 2024 मध्ये भारताचे नवे आर्मी चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, भारताचे नवे आर्मी प्रमुख कोण आहेत तर म्हणून झालेली नियुक्ती उपेंद्र द्विवेदी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, उपेंद्र द्विवेदी. ओके, त्यानंतर जास्त जर बोलायचं झालं तर इंडियन आर्मी याची स्थापना कधी झाली होती? 1 एप्रिल 1895 मध्ये इंडियन आर्मीची स्थापना झाली होती. हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके, आणि इंडियन आर्मीचे नवे उपसेना प्रमुख कोण आहेत? लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी. कोण आहेत इंडियन आर्मीचे नवे उपसेना प्रमुख? तर ते आहेत लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी हे आपले सध्याचे नौसेना प्रमुख आहेत. ओके, त्यानंतर विवेक राम चौधरी हे वायुसेना प्रमुख आहेत. आणि अनिल चौहान हे आपले सध्याचे CDS आहेत, 2 नंबरचे CDS आहेत. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, न्यू ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन NBDA चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? NBDA चे नवे अध्यक्ष म्हणून रजत शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रजत शर्मा. ओके, आता NBDA बद्दल बोलायचं झालं तर याची स्थापना 3 जुलै 2007 मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. ओके,
त्यानंतर समोरचा प्रश्न, आणि हे रजत शर्मा कोण आहेत तर आपकी अदालत माहिती आहे, आपकी अदालत वाले हे रजत शर्मा आहेत. ओके. त्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशन NMC याचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, NMCचे नवे अध्यक्ष म्हणून BN गंगाधर यांची नियुक्ती करण्यात आली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 BN गंगाधर. ओके. आता नॅशनल मेडिकल कमिशन याची स्थापना कधी झाली होती? 25 सप्टेंबर 2020 मध्ये याची स्थापना झाली होती आणि याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये भारताचे पूर्णकालिक प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये भारताचे पूर्णकालिक प्रतिनिधी म्हणून पार्वथानेनी हरीश यांची नियुक्ती करण्यात आली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पार्वथानेनी हरीश. आता UN बद्दल बोलतोय तर याची स्थापना कधी झाली होती? 24 ऑक्टोबर 1945 मध्ये. याचं हेडक्वार्टर कुठं आहे? न्यूयॉर्क अमेरिका येथे याचं हेडक्वार्टर आहे. आणि UNचे सध्याचे महासचिव कोण आहेत तर ते आहेत अँटोनियो गुटेरेस. कोण आहेत? अँटोनियो गुटेरेस. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, ऑगस्ट 2024 मध्ये नवे कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, नवे कॅबिनेट सचिव कोण बनलेले आहेत रे नवे कॅबिनेट सचिव? तर ते बनलेले आहेत TV सोमनाथन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 TV सोमनाथन. त्यानंतर समोरचा प्रश्न, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजेच CSIR याच्या पहिल्या महिला महानिर्देशक कोण आहेत? पहा, CSIRच्या पहिल्या महिला महानिर्देशक आहेत नल्लातंबी कलाई सेल्वी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नल्लातंबी कलाई सेल्वी. ओके. त्यानंतर CSIR बद्दल बोलायचं झालं तर याची स्थापना झाली होती 26 सप्टेंबर 1942 मध्ये. ओके. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. ओके. आता हे CSIR बद्दल. आता आणखीन एक डिफेन्सचं सांगतो तुम्हाला तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहे S सोमनाथन. ओके. इस्रोचे अध्यक्ष आहेत S सोमनाथ. आणि DRDOचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत समीर V कामत. कोण आहेत DRDOचे अध्यक्ष? ते आहेत समीर V कामत. त्यानंतर समोरचा प्रश्न, आसाम रायफल्सचे नवे महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आसाम रायफल्सचे नवे महानिर्देशक म्हणून विकास लखेरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विकास लखेरा. आता आसाम रायफल्स याची स्थापना कधी झाली होती तर 1835 मध्ये आणि आसाम रायफल्सचं हेडक्वार्टर आहे शिलाँग मेघालय येथे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, जुलै 2024 मध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेचे MD अँड CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जुलै 2024 मध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेचे MD CEO म्हणून अरुण बन्सल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अरुण बन्सल. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, भारताच्या राष्ट्रपतींचे नवे सचिव म्हणून दीप्ती उमाशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दीप्ती उमाशंकर. ओके. त्यानंतर आता राष्ट्रपतींबद्दल बोलतोय तर सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत रे तर त्या आहेत द्रौपदी मुर्मू. ओके. आणि त्या कितव्या क्रमांकाच्या आहेत तर त्या आहेत 15व्या. ओके. आणि त्या कधीपासून त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे तर 22 जुलै 2022 पासून त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, जुलै 2024 मध्ये स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच सिडबीचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सिडबीचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून मनोज मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मनोज मित्तल. ओके. आता सिडबी बद्दल बोलतोय तर सिडबीची स्थापना कधी झाली होती? 2 एप्रिल 1990 मध्ये सिडबीची स्थापना झाली होती. आणि याचं हेडक्वार्टर सांगा. चला, सिडबीचं हेडक्वार्टर कोणत्या शहरामध्ये आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला फटाफट सांगा. पहा,
सिडबीचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फटाफट सांगायचं आहे. ते उत्तर प्रदेशमध्ये आहे, हे देखील लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि ते शहर आहे लखनौ. लखनौ उत्तर प्रदेश. ओके, लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, जुलै 2024 मध्ये कोणाला केंद्र सरकारचा प्रमुख प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? केंद्र सरकारचा प्रमुख प्रवक्ता म्हणून धीरेंद्र के ओझा यांना नियुक्त करण्यात आलेले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 धीरेंद्र के ओझा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. वर्ष 2024 मध्ये कोणाला तिसऱ्या वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? पहा, सलग तिसऱ्या वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांना नियुक्त करण्यात आलेले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अजित डोवाल. बरोबर. तर अजित डोवाल हे सलग तिसऱ्या वेळी NSAचे मुख्य, NSA म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर झालेले आहेत. ओके, आणि हे 1968च्या बॅचचे आहेत. कोणत्या? 1968च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. ओके, आता NSA बद्दल बोलतोय, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर बद्दल. तर याची स्थापना झाली होती नोव्हेंबर 1998 मध्ये. ओके, आणि याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके, त्यानंतर आणखीन काही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या होत्या. तर उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे कोण आहेत? तर ते आहेत TV रविचंद्रन, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. ओके, आणि 2 आहेत हे, TV रविचंद्रन आणि पवन कपूर आहेत. ओके, त्यानंतर अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर ते आहेत राजेंद्र खन्ना. कोण आहेत? राजेंद्र खन्ना. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. फिक्कीचे नवे महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, फिक्कीचे नवे महानिर्देशक म्हणून ज्योती वीज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ज्योती वीज. ओके, आता फिक्कीबद्दल बोलतोय, तर फिक्कीचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. ओके, याची स्थापना झाली होती 1927 मध्ये. याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे आणि फिक्कीचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अनिश शहा. कोण आहेत फिक्कीचे सध्याचे अध्यक्ष? डॉक्टर अनिश शहा आहेत. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच काय? बेलचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून मनोज जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मनोज जैन. आता BEL बद्दल बोलतोय, तर BELचं स्थापना कधी झाली होती? 1954 म्हणजे 1954 मध्ये झाले होते. आणि BELचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? तर BELचं हेडक्वार्टर आहे बेंगलुरू, कर्नाटक येथे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, ट्रायचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, ट्रायचे नवे अध्यक्ष म्हणून अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, आता ट्रायच बद्दल बोलतोय, तर ट्रायचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? तर तो आहे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. काय आहे फुल फॉर्म? टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि याची स्थापना कधी झाली होती? 20 फेब्रुवारी 1957 मध्ये ट्रायची स्थापना झाली होती. आणि ट्रायचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे नवी दिल्ली येथे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. वर्ष 2024 मध्ये भारताचे नवे नौसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, याबद्दल मी तुम्हाला पहिल्या 5व्या-6व्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं. मग आता इथे प्रश्न आहे. तर पहा, नौसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती दिनेश कुमार त्रिपाठी यांची. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दिनेश कुमार त्रिपाठी हे सध्याचे आपले नेव्ही चीफ झालेले आहेत. ओके, आता नेव्ही चीफ बद्दल बोलतोय, तर इंडियन नेव्हीची स्थापना कधी झाली होती?
26 जानेवारी 1950 मध्ये हिचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. आणि नौसेना दिवस कधी साजरा केला जातो रे, तर नौसेना दिवस 4 डिसेंबरला साजरा केला जातो. आणि नौसेना उपप्रमुख कोण आहेत, कृष्णा स्वामीनाथन. नौसेना उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये विवेकराम चौधरी आपले एअरफोर्स चीफ आहेत, उपेंद्र द्विवेदी आपण पाहिलं आर्मी चीफ आहेत, आणि अनिल चौहान सेकंड CDS आहेत. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. एप्रिल 2024 मध्ये ॲसोचेमचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहा. ॲसोचेमचे नवे अध्यक्ष म्हणून संजय नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संजय नायर. आता ॲसोचेम बद्दल बोलतोय तर ॲसोचेमचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. काय आहे फुल फॉर्म, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. याची स्थापना झाली होती 1920 मध्ये आणि याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, लोकपालचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहा. लोकपालचे नवे अध्यक्ष म्हणून अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अजय माणिकराव खानविलकर. ओके. आता लोकपाल बद्दल बोलतोय तर लोकपालची स्थापना कधी झाली होती, 19 मार्च 2019 मध्ये. आणि याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. आणि लोकपालचे सध्याचे सचिव कोण आहेत, प्रभू कुमार त्रिपाठी. लोकपालचे सध्याचे प्रमुख सचिव कोण आहेत, तर ते आहेत प्रदीप कुमार त्रिपाठी. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. सुरत डायमंड बोर्डचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरत डायमंड बोर्ड याचे नवे अध्यक्ष म्हणून गोविंद ढोलकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गोविंद ढोलकिया. त्यानंतर पुढे पाहूया. एप्रिल 2024 मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप याचे नवे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे नवे महानिरीक्षक म्हणजे एसपीजीचे नवे महानिरीक्षक म्हणून लव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लव कुमार. आता एसपीजी बद्दल बोलतोय तर एसपीजीची स्थापना झाली होती 8 एप्रिल 1985 मध्ये. ओके. एसपीजीचे सध्याचे सचिव आहेत स्वागत दास आणि एसपीजीचे सध्याचे निर्देशक आहेत आलोक शर्मा. ओके. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची नियुक्ती तुम्हाला सांगतो, गिरीशचंद्र मुर्मू हे सध्याचे आपले कॅग आहेत. आणि कॅगचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. ओके. काय आहे कॅगचा फुल फॉर्म, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहा. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून संतोष कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संतोष कुमार झा. आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना झाली होती 19 जुलै 1990 मध्ये. आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचं हेडक्वार्टर आहे नवी मुंबई येथे. ओके. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची नियुक्ती पहा, NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड याचे नवीन अध्यक्ष नलिन प्रभात आहेत. ओके. आणि NSGची स्थापना कधी झाली होती, 16 ऑक्टोबर 1984 मध्ये. आणि याचं हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. NCSC पहा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून किशोर मकवाना यांची नियुक्ती करण्यात आलेली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 किशोर मकवाना. त्यानंतर पुढे पाहूया. केंद्रीय गृह सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्रीय गृह सचिव म्हणून गोविंद मोहन यांची नियुक्ती करण्यात आली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक
एक गोविंद मोहन आणि आणखीन एक महत्त्वाची नियुक्ती आहे आपले संरक्षण सचिव म्हणून राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची? संरक्षण सचिव म्हणून राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि ऑप्शनमध्ये आहे विनय मोहन क्वात्रा. विनय मोहन क्वात्रा हे अमेरिकेचे नवे राजदूत झालेत. म्हणजे अमेरिकेत भारताचे नवे राजदूत झाले कोण? विनय मोहन क्वात्रा. विनय मोहन क्वात्रा यांचं देखील नाव लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची नियुक्ती आहेत WFI म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत संजय सिंग. आणि WFIचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. आणि WFI रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 1967 मध्ये. हे देखील काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. पुढे पाहूया. ऑगस्ट 2024 मध्ये कोणाला मिनिस्ट्री ऑफ स्टीलचे नवे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले? मिनिस्ट्री ऑफ स्टीलचे नवे सचिव संदीप पौंड्रिक यांना नियुक्त करण्यात आले. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 संदीप पौंड्रिक. त्यानंतर पुढे पाहूया. भारत संचार निगम लिमिटेड BSNLचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारत संचार निगम लिमिटेड BSNLचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून रॉबर्ट जेरार्ड रवी यांची नियुक्ती करण्यात आली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट जेरार्ड रवी. आता BSNL बद्दल बोलतोय तर BSNLची स्थापना झाली होती 2000 मध्ये. याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. इफ्कोचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहा, इफ्कोचे नवे अध्यक्ष म्हणून दिलीप संघानी यांची नियुक्ती करण्यात आली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दिलीप संघानी. आता इफ्को बद्दल बोलतोय तर इफ्कोचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. काय आहे? इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. इफ्कोची स्थापना झाली होती 3 नोव्हेंबर 1967 मध्ये आणि इफ्कोचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया CCIचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, CCIचे नवे सचिव म्हणून इंद्रपाल सिंग बीजी यांची नियुक्ती करण्यात आली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इंद्रपाल सिंग बिंद्रा. ओके. आता CCI बद्दल बोलतोय तर CCIची स्थापना झाली होती 14 ऑक्टोबर 2003 मध्ये. ओके. CCIचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके. आणि CCIचं अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत रवनीत कौर. CCIचे सध्याचे अध्यक्ष आहेत. ओके. आणि PM चे नवे सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर PK मिश्रा यांची. ओके. त्यानंतर नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजेच NHRCचे नवे अध्यक्ष विजय भारती सयानी झालेले आहेत. आणि NHRC म्हणजेच नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनची स्थापना झाली होती 12 ऑक्टोबर 1993 मध्ये आणि याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. हे देखील काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च याचे नवे निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च याचे नवे निर्देशक म्हणून CG कराडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 CG कराडकर. आता याची स्थापना या ॲटॉमिक रिसर्च सेंटरची स्थापना झाली होती 1971 मध्ये. याचं हेडक्वार्टर आहे कल्पकम तमिळनाडू येथे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. सेबीच्या नव्या अध्यक्षा म्हणजे सेबीच्या अध्यक्षा कोण आहेत सध्याच्या? तर ते आहेत माधवी पुरी बुच. हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळेला पाहिला आहे. माधवी पुरी बुच या सेबीच्या अध्यक्ष आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 माधवी पुरी बुच. ओके. त्यानंतर ICMA म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया याचे अध्यक्ष कोण आहेत? विभूती भूषण नाईक. आणि ICMIचे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया याची स्थापना झाली होती 28 मे 1959 मध्ये आणि याचं हेडक्वार्टर आहे कोलकाता वेस्ट बेंगाल येथे. हे देखील आपल्याला
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राजीव कुमार. आता मुख्य निवडणूक आयुक्त बद्दल बोलतोय. तर निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? 25 जानेवारी 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. ओके, हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे, जो आहे केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित. तर अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेशाचे नवे DGP आहेत हरगोविंदर सिंग धालीवाल. ओके, आणि याचे उपराज्यपाल आहेत देवेंद्र कुमार जोशी. आणि अंदमान निकोबार बेट समूह याची राजधानी काय आहे? तर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेश बेट समूहाची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून चालू घडामोडी या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि यामध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या 2024 म्हणजेच जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 या दरम्यान जेवढ्याही काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सर्व नियुक्त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या नियुक्त्यांवर एक जरी प्रश्न तुमच्या परीक्षांमध्ये आला तर त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच सांगता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.